टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। घृष्णेश्वर मंदिरामध्ये आज अत्यंत भक्तिमय वातावरण आहे। आपण बघू शकता की देशातून सगळीकडून आलेले जे भाविक भक्त आहेत त्यांची मोठी गर्दी जी आहे ती घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी झालेली पाहायला मिळते। रात्री 12 वाजता घृष्णेश्वराची आरती झाली आणि 12 वाजल्यापासून दर्शनाला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यावेळपासूनही अशाच मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविकांची गर्दी आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळतंय। साधारणपणे 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत लांब ज्या भाविकांच्या रांगा आहेत त्या लागलेल्या आहेत आणि सातत्याने भाविकांचा ओघ जो आहे तो मंदिर परिसरामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही सगळी गर्दीचा अंदाज घेऊन पाठीमागेच छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अभिषेकाची बंदी केली होती। त्यामुळे जर आपण पुन्हा गाभाऱ्यात बघितलं तर तिथं कुठेही अभिषेक सुरू नाहीत, फक्त भाविकांना दर्शनासाठीच या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे अत्यंत जलद गतीने सध्या या ठिकाणी घृष्णेश्वर मंदिरात दर्शन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी सुद्धा झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळ इथं असलेलं हे घृष्णेश्वर मंदिर हे 12वं ज्योतिर्लिंग मानलं जातं। इतर सगळे ज्योतिर्लिंग जे आहेत ते उत्तराभिमुख आहेत, मात्र हे एकमेव ज्योतिर्लिंग जे आहे ते पूर्वाभिमुख आहे। त्यामुळे याची सुद्धा विशेष महती मानली जाते आणि शेवटचं ज्योतिर्लिंग असल्यामुळे भाविक या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात आणि त्यामुळेच आज मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।